हॅलो, नमस्कार. जय श्रीराम तुम्हा सर्वांना. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा. आणि आमच्या इथे गणपती बाप्पांचंही स्वागत झालेलं आहे. मंडळाचे गणपती बाप्पा 2 दिवस अगोदरच येतात. स्कूलला सुट्टी असल्यामुळे आदी आणि अथर्व दोघंही शॉपवर आले. आणि शॉपवर आल्यावर दोघंही काही शांत बसलेच नाही. त्यांची मस्ती तिथेही चालूच झाली. घरी चालूच असते आणि शॉपवर आल्यावरही त्यांनी मस्ती काही सोडलीच नाही. कैसा लगा हमारा अद्वितीय सिंगर? घर आने के बाद भी उसकी मस्ती कम नहीं हुई. खेळतोच आहे. घरी आल्यावर पण खेळतो आणि बाहेर गेल्यावर खेळतोच. तो बिलकुल शांत बसत नाही. 1 मिनटंही त्याला शांतता नाही. 1 मिनटंसुद्धा नाही. आता हे त्याच्या बाबांनी बनवून दिलेलं होतं त्याला. काहीतरी गाड्यासारखंच आहे. आणि अथर्वचं घरी आल्यावर डेकोरेशनचं काम चालू होऊन गेलं. आणि तो मध्ये त्याला डिस्टर्ब करत होता. अथर्वने स्वतः एकट्याने सगळं डेकोरेशनचं काम सुरू केलं आहे. हे बघू शकता तुम्ही. हे पेंटिंग त्यांनी स्वतः बनवलं आहे. कोणीच त्याला मदत केलेली नाही. स्वतः एकट्याने बनवलं आहे. आणि पूर्ण डेकोरेशन झाल्यावर मी तुम्हाला दाखवणारच आहे. पूर्ण त्याच्यावर व्हिडिओ मी टाकतेच आहे. कारण त्यांनी खूप मेहनतीने बनवलं आहे आणि खूप कधीची त्याची मेहनत चालू आहे. सुट्टी असल्यामुळे त्यांनी बरंचसं काम उरकवलं. आणि माझे मग मी घरातली कामं आवरून थोडंसं दळण वगैरे करायचं होतं, करून घेतलं मी. गणपती म्हटलं म्हणजे अथर्वला एवढा उत्साह असतो की विचारूच नका. म्हणजे जवळपास महिनाभर अगोदरच त्याची तयारी सुरू होऊन जाते. पूर्ण आतुरतेने वाट बघत असतो की गणपती कधी येतील म्हणून. आणि ते गणपतीचे 10 दिवस गेल्यानंतर त्याला अक्षरशः रडायलाच येतं. आणि हा छोटा आदू बिलकुल मोठाच्या अपोजिट आहे. दुकानात गेला क्यूब आणायला आणि येताना उड्या मारतच आला. पप्पाने मला सांगितलं ना चेंजेस केले नव्हते का कसले वरचं रेड म्हणते ऑरेंज जास्त रेड झालं होतं का? झालं मग आता ऑरेंज? लाईट ऑरेंज केलं कारण तो रेडिशच लुक चांगला वाटतो. इकडे किशूचं काम चालू आहे. अथर्वला आम्ही किशू म्हणतो घरी. आणि आदूचं बघा काय चालू आहे. ते आईस क्यूब ते फ्रीजरमध्ये जरा बर्फ जमला आहे तर त्या आईस क्यूब त्याच्यामध्ये लपवतो येतो. अगदी गपचूप करत होता. म्हटलं याचं काय कारनामे चालू आहे म्हणून बघितलं तर पटकन पळाला. सासू की माला नाही सासू. आमच्या आत्या पण आलेल्या घरी म्हणजे सासूबाई. आणि आदूला म्हणे प्रसाद खायचा. माझ्या जाऊबाईंनी आणलेला होता तो प्रसाद. त्याला गोड असेल तरच प्रसाद खायला आवडतो, नाही तर नुसते मुरमुरे होते. नुसते तोंड वाकडं करून खात होता. गोड नाही आहे का त्यात? गोड नाही वाटत. कावर बसलाय. काय करावं काय डोकं चाललं. हात खराब. किशूचे हात कलरचे असल्यामुळे आदू त्याला प्रसाद खाऊ घालतोय. कधी कधी असं भाऊप्रेम ओतू येतं आणि कंटिन्यू त्याच्याशी भांडत असतं. 5 मिनटंही त्याच्याशी जमत नाही त्याचं. कंटिन्यू लहान असून सुद्धा सारखं त्याचं नाव घेत राहतं. सरला बाहेर डार्क राहू देऊ का लाईट? डार्क वरनं लाईट करू का लाईट वरनं डार्क करू? मध्ये डार्क ठेवू का बाहेर डार्क ठेवू सांग. मध्ये डार्क ठेवावं लागेल ना, बाहेरून लाईट राहील ना. कसं आहे आपण करू.
काम करत असताना मध्येच आठवलं की रोटी पिझ्झा बनवायचा आहे म्हणून भूक लागली आहे. तर अथर्वानी स्वतः बनवला आणि बरेचसे ॲटम तो बनवतो असे त्याला करण्याजोगे जे ॲटम आहे तो बनवतो तो आणि छान बनवतो त्याच्या मानाने. आता हे त्याने सॉस काढून घेतलं एका वाटीमध्ये. रोटी पिझ्झा म्हणजे आपली जी पोळी असते ना तिच्यावरच बनवतो. म्हणजे जो मैद्याचा जो बेस आणतो त्याच्यापेक्षा ह्या पोळीवरचा पिझ्झा खूप छान लागतो. मी खाल्ला आहे त्याच्या हातचा आणि तुम्ही एकदा नक्कीच करून बघा. मैद्याचं खाण्यापेक्षा आपली साधी जी आपण रेग्युलर पोळी करतो ना तिचा पिझ्झा एकदम छान लागतो. हा पिझ्झा खायलाही छान लागतो आणि हेल्दी असतो. मुलांनी पिझ्झा मागितला तर जरूर हा पिझ्झा बनवून द्यायला पाहिजे, कारण मैद्याचा पिझ्झा आपल्या आरोग्यासाठी चांगला नसतोच. तर आपल्या ह्या रेग्युलर पोळीचा पिझ्झा मुलं आनंदाने खातात. तुम्ही बघू शकता. आता सॉसमध्ये थोडासा लसूण बारीक करून टाकला आहे त्याने आणि नंतर आपली चिली फ्लेक्स म्हणजे आपले जे लाल मिरच्या असतात ना त्या पण बारीक करून घ्यायच्या, मिक्सरमधून काढून घ्यायच्या. आता पहिले हे सॉस आणि लसूण चांगलं मिक्स करून घेतलं आहे. लसूण व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर आपण शिमला आणि त्यासाठी लागणारे आपल्याला एक कांदा, म्हणजे पूर्ण पण नाही लागत आहे, थोडेसे ते जाडमध्येच कापून घेतात. तुम्ही बघा आता. आणि हे सगळं त्याने एकट्याने स्वतः बनवलं आहे आणि बऱ्याच वेळेस बनवतो तो, त्यामुळे त्याची बऱ्यापैकी प्रॅक्टिस पण झालेली आहे आणि स्वतःच बनवतो. आम्हालाही खायला देतो तो, म्हणजे त्याच्या मानाने तरी तो छानच बनवतो. शिमलाचे थोडेसे मोठे मोठे काप करून घ्यायचे आणि नंतर कांद्याचे पण थोडेसे मोठेच काप ठेवायचे. कांदा काही बारीक करायचा नाही, त्याचे पण थोडे मोठे काप करून घ्यायचे. म्हणजे जे आपण रोटी पिझ्झा बनवतो त्याच्यावर वरतून फक्त जस्ट ठेवून आणि त्याला वाफवायचं आहे आपल्याला. अथर्व बरेचसे आयटम बनवतो आणि त्यात तो साबुदाणा वडा पण खूप छान बनवतो. त्याचाही कधीतरी एखाद्या दिवशी व्हिडिओ मी नक्कीच तुमच्याशी शेअर करेल, कारण तो स्वतःच असं झटपट जो बनवतो ना, म्हणजे बिना साबुदाणे भिजवता करतात ते साबुदाणे वडे तो खूप छान बनवतो. स्वतःच सगळी रेसिपी करतो आणि स्वतःच तळून वगैरे आम्हालाही खायला देतो. म्हणजे त्याला इंटरेस्ट आहे बनवण्यात. म्हणजे ॲक्च्युली त्याला भाजीपोळी खाण्यात इंटरेस्ट नाही आहे, हे बाकीच्या गोष्टी बनवून खाण्यात बऱ्यापैकी इंटरेस्ट आहे. त्याच्यामुळे तो बनवतो. म्हणजे शॉर्टकट जे होईल त्या गोष्टी त्याला बनवायला आवडतात आणि खायलाही अर्थात आवडतातच. अशा प्रकारे शिमलाही त्यांनी थोडे मोठे मोठे काप करून घेतले आणि कांदाही असे मोठे मोठेच काप करायचे आणि छानपैकी करतो तो, बिना हाताला लागता वगैरे. म्हणजे त्याच्या मानाने तरी खूप छान बनवतो तो. आणि आता चिली फ्लेक्स बनवतोय. चिली फ्लेक्स म्हणजे आपल्या ज्या लाल मिरच्या असतात वाळलेल्या त्याच मिक्सरमधून बारीक करायच्या आहे. तर ते दुसरं काही नसतं, मिरच्याच बारीक करून, म्हणजे बारीक करा किंवा चुरा होत असेल तर हाताने चुरा करू शकतो आपण आणि ते वरतून असं फक्त स्प्रिंकल करायचं आहे. झालं चिली फ्लेक्स. अशा पद्धतीने आपण आपली जी पोळी असते ती घ्यायची एका ताटामध्ये, तिला छानपैकी सॉस लावायचा आणि सॉस अगदी पोळीवर सगळीकडे असं सारखा पसरवून घ्यायचा आहे आणि परत आपण जे चिली फ्लेक्स बनवलं आहे ते पण थोडं थोडं असं पसरवून घ्यायचं. जास्त पण नाही टाकायचं, कारण मिरच्या तिखट असेल तर मग तिखट लागतो पिझ्झा. त्यामुळे सॉस आणि चिली फ्लेक्स चांगले पसरवून घ्यायचे सगळीकडे पोळीवर आणि त्यानंतर मग आपल्याला आपण जे काप केलेत शिमला आणि कांद्याचे, ते काप असे आपल्या पद्धतीने डिझाईनने ठेवायचे आणि त्याच्यावर परत चीज आपण छोट्या किसणीने वगैरे किसून टाकायचं आणि चीजचं प्रमाण थोडंसं जास्त घेतलं तर चांगलंच आहे, कारण छान लागतं मग ते. आणि आम्ही छोटाच क्यूब आणला होता, त्यात 2 बनवले. तर अशा पद्धतीने तो छोट्या किसणीने त्याच्यावर छान असे स्प्रिंकल करायचं आणि मस्त असं छान दिसतं पण आणि टेस्ट पण छान लागते. जेव्हा आपण ते वाफवतो ना, अगदी कमी गॅसवर वाफवायचं आहे आपल्याला ते. तर अगदी कमी गॅसवर खालून एकच बाजूनी वाफवायचं आहे आणि ते आपोआप बरोबर वरचं पण वाफून जातं. आपण जे शिमला आणि कांदा ठेवलेला असतो तो पण छानपणे वाफतो आणि मस्त अशी कडक होते. म्हणजे आपला पिझ्झा कसा थोडा नरम असतो, हा थोडा कडक होतो, पण खायला खूप छान लागते. टेस्ट पण खूप मस्त लागते आणि असा खरपूस लागतो खाण्यासाठी पण. तुम्ही एकदा नक्कीच करून बघा. शिळी पोळी अशी पडून राहण्यापेक्षा ती जर अशी पद्धतीने जर बनवली तर तिचा छान असा उपयोग होतो आणि मुलंही आवडीने खातात.
अशा पद्धतीने अथर्वनी स्वतःनी सगळं केलं आणि छानपैकी अशी ते डेकोरेट पण केलं त्याला. त्याच्या पद्धतीनेच करत होतो. छान असं मांडणी केली आणि वरतून परत थोडंसं चीज त्याने स्प्रिंकल केलं, म्हणजे टेस्ट पण छान येते आणि दिसायलाही खूप छान दिसतं ते. आणि नंतर मग तव्याला थोडं तेल लावून, म्हणजे नॉनस्टिकी असेल तरी थोडंसं नॉर्मल तेल टाकायचं आहे. आमच्याकडे नॉनस्टिकी नव्हता, आम्ही रेग्युलर जो आपला काळा तवा असतो लोखंडी तोच वापरतो. त्यालाही बऱ्यापैकी ह्या गोष्टी चिपकत नाही आहे, म्हणजे आपण त्याच्यावर काही पण केलं ना तर थोडंसं तेल जर लावलं तर अगदी नॉनस्टिकी तवा असतो तशा पद्धतीने त्याच्यावर होतं. त्यामुळे आम्ही मग तो आमच्याकडे जो अवेलेबल आहे काळा हा लोखंडी तवा तोच यूज करतो नेहमी. असं उत्तप्पे वगैरे करायचे असेल तरी हाच आम्ही तवा यूज करतो आणि तो सेम अगदी नॉनस्टिकी तव्यासारखाच आहे, त्याला काहीच चिपकत नाही. अशा पद्धतीने तेल त्याच्यावर फिरवून घेतलं आणि फक्त सिम्पली त्याच्यावर ठेवून द्यायचं आहे. आपण जी रोटी बनवलेली, म्हणजे पोळी जी बनवलेली ती ठेवून द्यायची आणि वरतून त्याची वाफ आपल्याला दाबायची, म्हणजे वरतून काहीतरी त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे. आता तिकडे पिझ्झा वाफेपर्यंत इकडं आधीला काही दम निघेना, भूक लागली म्हणून मग त्यांनी लगेच ॲपल आणला. ॲपल कापून दे म्हणे. मग थोडंसं मध्येच ॲपल पण कापून दिला त्याला. त्याला भूक लागल्यावर बिलकुल दम निघत नाही त्याला, असं होऊन जातं काय खाऊ आणि काय नको. मोठा तरी एक वेळ समजून घेतो, पण हा आधी बिलकुलच समजून घेत नाही आणि त्याला काहीतरी लागतंच खायला. जे अवेलेबल असेल ते चालतं, मग असं त्याचे तेव्हा नाटक नाही चालत. भूक लागली की मग सगळं पण जातं आणि इतर वेळेस एवढे नाटकं चालतात ना की बस. आमचं इकडे ॲपल कट होईपर्यंत तिकडे पिझ्झा पण रेडी झाला. अगदी कमी लो फ्लेमवर होता तो आणि मस्त असा खालून कडक झाला होता. मग ॲपल पण खाल्लं सगळ्यांनी थोडं थोडं आणि नंतर मग तो रोटी पिझ्झा पण खाल्ला सगळ्यांनी. टेस्ट पण खूप छान झाली होती आणि तो झाल्यानंतर मग आम्ही परत दुसरा एक पोळीचा बनवला. क्यूब होताच थोडासा, त्याला थोडंसं कमी चीज लागल्या गेलं कारण क्यूब खूप छोटा होता, त्यामुळे मग दुसऱ्या रोटीला थोडासा कमी चालला. पण तोपर्यंत मस्त ॲपल खाल्ला आणि दुसऱ्या पण पोळीचा पिझ्झा बनवला, हे बघा. आणि त्याला थोडा सॉसही कमीच लावला अथर्वनी, पण तोही छान झाला होता. थोडंसं कमी गॅसवर ठेवला तोही आणि छानपैकी असं नाश्त्याचं काम होऊन गेलं. तुम्ही नक्कीच करून बघा, कारण खूप झटपट होतो आणि खूप फास्टमध्ये होऊन जातं आणि त्याला काही जास्त हे पण लागत नाही. आपल्या घरात जे अवेलेबल आहे त्याच्यावर होऊन जातं, म्हणजे मोस्टली पोळी तरी मुलांच्या पोटामध्ये जाते आणि पिझ्झा म्हणून ते आवडीने खातात. मस्त असा छान थोडासा असा कडक होतो आणि टेस्टला खूप छान लागतो, पण अगदी असा कुरकुरीत आणि मस्त लागतो आणि सेम आपली पिझ्झाची जे फ्लेवर असतो तसाच सेम लागतो. आणि आद्विकला तरी ओरिजिनल पिझ्झा नाही आवडत, पण हा पिझ्झा तो एकदम आवडीने खातो. तुम्ही नक्कीच बनवून बघा रोटी पिझ्झा आणि नक्कीच कमेंट्समध्ये सांगा की अथर्वचा रोटी पिझ्झा तुम्हाला कसा वाटला आणि टेस्ट पण कशी होती ती पण नक्कीच सांगा. चला तर मग अशा पद्धतीने आमचा सुट्टीचा दिवस कुठं गेला आम्हालाही कळालं नाही, कारण घरातले बरेचसे कामं असतात आणि पिझ्झा खाऊन झाल्यानंतर पण आद्विकचं सुरू होऊन गेलं बघा तुम्ही. त्याला कंटिन्यू खेळायला लागतं, कंटिन्यू तो असा एक ठिकाणी बिलकुलच बसत नाही. हा असा पिझ्झा. नक्कीच कमेंट्स करा, लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.